तुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज दासनवमी. रामदास स्वामी यांनी आजच्या दिवशी माघ वद्य नवमी या दिवशी सज्जनगडावर आपला देह ठेवला, जो त्यांनी 15 दिवस आधी शिष्यांना सांगून ठेवलं होतं की मी या दिवशी माझा देहाचा त्याग करेन. रामदास स्वामींचा जन्म इसवी सन 1608 मध्ये झाला आणि त्यानंतर नारायण सूर्याजी ठोसर हे त्यांच्या वडिलांचं नाव. 12 वर्ष ते आपल्या स्वगृही होते. मराठवाड्यातील जांब हे त्यांचं गाव. वयाच्या 12व्या वर्षी असं म्हणतात की लग्नाच्या भोवल्यावर चढल्यावर त्यांना साक्षात्कार झाला की आपल्याला काहीतरी देशकार्य करायचं आहे आणि त्यांनी घरातून पलायन केलं. चालत चालत ते गोदातीरी नाशिकजवळ टाकळी येथे आले आणि टाकळीला त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. गायत्री मंत्र आणि 13 अक्षरी रामनामाचा जप हे त्यांचं रोजचं तपश्चरण होतं. रोज सकाळी उठून सूर्यनमस्कार घालून ते आपल्या तपाला प्रारंभ करीत. माध्यान्हकाळी ते नाशिकच्या राममंदिरात जात. तिथे जे काही प्रवचनं होत, कीर्तनं होत, त्यातील अर्थ समजून घेत आणि त्यानुसार आपल्या मनातही त्या विषयाचे जे काही अर्थ निघत असेल ते स्वतःच्या मनाशी ते ठरवून ठेवत. 12 वर्षांनी त्यांच्या असं लक्षात आलं की समाज प्रबोधन करणं गरजेचं आहे आणि त्याकरता समाजातील लोकांचं राहणीमान कसं आहे हे करण्यासाठी त्यांनी तीर्थाटन अर्थातच देशाटन करायला सुरुवात केली. जवळजवळ 12 वर्ष ते समाजाची परिस्थिती पाहत फिरत होते. त्यांच्या मनामध्ये धनुर्धारी राम हा त्यांच्या आराध्य दैवताचा वास होता आणि त्यामुळे साहजिकच सर्वप्रथम उत्तरेकडे अयोध्येमध्ये जाऊन श्रीरामाचे दर्शन घ्यावे असे त्यांनी मनी ठरवले आणि त्याप्रमाणे ते भारतामध्ये भ्रमण करायला निघाले. भारतातील परिस्थिती पाहत पाहत समाजातील लोकांची स्थिती त्यांच्या लक्षात येत होती. ज्यावेळेस ते दिल्लीकडे पोहोचले त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की दिल्लीचा जो बादशाह आहे त्याच्या इथे जे फकीर आहे ते त्यांच्या धर्माचा प्रसार करण्यासाठी कष्ट घेत आहेत आणि कुठेतरी आपल्याही समाजाचा, आपल्याही धर्माचा प्रसार व्हायला हवा ही जाणीव त्यांना झाली. मग याकरता काय करावे लागेल याचा मनोमन त्यांनी निश्चय केला. समाजाचं निरीक्षण करत असताना त्यांच्या लक्षात आलं की व्यापारी लोकांचे जे उद्योगधंदे आहे त्यामध्ये त्यांना स्वारस्य राहिलेलं नाही आहे. शेतकरी लोक हवालदिल झालेले आहेत, कारण शेतात आलेलं पीक केव्हाही उपटून नेलं जात होतं. जी भोळी भाबडी जनता आहे ती कोणत्या क्षणी आपल्या घराला आग लावल्या जाईल, कोणत्या क्षणी आपल्या घरातील देव उचलून नदीत टाकल्या जातील या भीतीने गांगरून गेलेली होती. अशा परिस्थितीत समाजाला जागृत करायचं कसं हा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला आणि 12 वर्ष त्यांनी देशाटन केल्यावर प्रभू रामचंद्राच्या कृपेने त्यांनी महाराष्ट्रामध्ये कृष्णतीरी आपलं वास्तव्य केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी चाफळ या गावाची वास्तव्यासाठी निवड केली. कारण चाफळ हे निसर्गरम्य गाव होतं आणि तिथे राहून काहीतरी समाज प्रबोधन करावं असं त्यांना वाटलं आणि त्याकरता या ठिकाणी रामाचं मंदिर असणं गरजेचं आहे हे त्यांनी ठरवलं. आणि त्या काळामध्ये
जिथे सगळी समाज घाबरलेला होता त्या काळात तिथे त्यांनी चाफळला राम मंदिर स्थापन केलं. आणि राम मंदिरामध्ये त्यांनी लोकांना, जी लोक दर्शनाला येत होती त्या लोकांना विचारणा केली, तुमच्या घरातील तरुण मुलं माझ्याकडे द्या. अशा प्रकारे हळूहळू त्यांनी तरुण समाज संघटित केला आणि त्यांना शरीर सुदृढ व्हावं याकरता बलोपासना करण्यास सांगितली आणि त्यासाठी जागोजागी मारुतीची मंदिरे स्थापन केली. हा जो निद्रिस्त समाज आहे हा कुठेतरी जागृत झाला पाहिजे. त्यांचं शरीर सौष्ठव शूर झाले पाहिजे, ते शरीराने ताकदवान झाले पाहिजे याकरता त्यांनी मुलांमध्ये तशी प्रेरणा जागृत केली आणि बलाढ्य जे दैवत आहे मारुती राया त्याची स्थापना केली आणि लोकांना मारुतीची उपासना करायला प्रोत्साहन केलं. समाजाच्या सुद्धा लक्षात आलं की हे जे संत आहेत हे काहीतरी थोर कार्य करत आहेत. नुसतंच मला भिक्षा द्या आणि माझा दर्शन करा असा त्यांचा उद्देश त्यांच्या चेहऱ्यावरून, त्यांच्या देहयष्टेवरून दिसत नव्हता. आणि लोक त्यांच्या भोवती संघटित व्हायला लागली. अशा प्रकारचं समाजकार्य त्यांनी केलं. त्यांच्या लक्षात आलं की या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज हे देशकार्य करण्यासाठी जन्मलेले आहेत. त्यामुळे त्यांनी क्षात्रधर्म कसा असावा हे सुद्धा शिवाजी महाराजांना सांगितलं आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांचं शिष्यत्व पत्करलं. केवळ शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांनी आपला अखेरचा मुक्काम सज्जनगडावर केला. असा हा थोर संत आणि असे हे थोर राजे आपल्या या महाराष्ट्र भूमीत होऊन गेले हे आपलं परमभाग्य असं आहे. असं म्हटलं जाते की रामदास स्वामी ज्यावेळी देशाभ्रमण करत होते त्यावेळेस ते फिरत फिरत आपल्या जांब या गावी एकदा आले. त्यावेळी गावातील लोकांना त्यांचा चेहरा ओळखीचा वाटला आणि त्यातील एक जण वयस्कर गृहस्थ रामदास स्वामींना म्हणाले की तुमची वृद्ध आई घरी तुमची वाट पाहत आहे. त्यामुळे साहजिकच आईच्या ओढीने ते आपल्या घरी गेले आणि मोठ्या आवाजात जय जय रघुवीर समर्थ अशी हाक त्यांनी दिली. त्यांची वहिनी त्यांना भिक्षा वाढण्यासाठी समोर आली. वहिनीने त्यांना ओळखलं नाही, परंतु तो आवाज आईच्या अंतर्मनाने ओळखला. त्यांच्या आईची दृष्टी केलेली होती आणि त्यांची आई समोर आली. घरातून 12 वर्षाचं गेलेलं पोर जवळजवळ 24-25 वर्षांनी घरी येत आहे. त्या माऊलीची काय अवस्था झाली असेल, परंतु दृष्टी नव्हती, आपल्या मुलाला ती पाहू शकत नव्हती. हे रामदास स्वामींच्या लक्षात आलं आणि त्यांनी प्रभू रामचंद्राचे स्मरण करत आपल्या आईच्या डोळ्यावरून हात फिरवला आणि त्या मातेला दृष्टी आली. डोळे भरून तिने आपल्या मुलाला पाहिलं. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले. आईच्या आग्रहाखातर, आईच्या प्रेमाखातर 4 महिने चातुर्मास रामदास स्वामी जांब या गावी राहिले आणि जांब गावातील लोकांना त्यांनी त्या काळामध्ये समाजामध्ये कशी परिस्थिती आहे समजावून सांगितलं. आईला सुद्धा त्यांनी भगवद्गीतेत काय सांगितलं आहे हे रोज वाचून दाखवत होते, हे सांगत होते. अशा प्रकारे 4 महिन्यानंतर मात्र ते आईची आज्ञा घेऊन पुन्हा आपल्या उद्दिष्ट साध्य करण्याकरता महाराष्ट्रातील कृष्णातीरी येऊन त्यांनी वास्तव्य केलं. असे थोर समाजकार्य करणारे संत रामदास स्वामी यांची आठवण आपण सदोदित ठेवायला हवी. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाची आपण पारायण करायला हवी. त्यांनी लिहिलेल्या मनाचं बोधाचं आपण पाठांतर करायला हवं आणि आपण त्यांनी केलेलं समाजकार्य जे आहे, धर्मासाठी जे त्यांनी कार्य केले आहे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण सुद्धा आपल्या धर्माप्रती जागृत राहावं, हीच त्यांना खरी आदरांजली राहील. धन्यवाद.